मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषण अवघ्या 15 तासांत स्थगित केले आहेत। अंतरवाली सराटी सुरू झालेल्या या आंदोलनामुळे राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आणि अखेर शासनाने जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या मान्य करत विशेष मसुद्याला मंजुरी दिली। सरकारने कुणबी प्रमाणपत्र वाटप शिंदे समितीला मुदतवाढ, आंदोलनातील मृतांच्या कुटुंबांना मदत आणि जात पडताळणी प्रक्रियेच्या आढाव्यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेतली आहे। अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता उपोषण सुरू केले होते। कडक उन्हात सुरू झालेल्या या आंदोलनामुळे राज्यभरात मोठी चर्चा रंगली। उपोषण सुरू होताच मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला। शासनाच्या वतीने विशेष मसुदा तयार करण्यात आला आणि जरांगे पाटील यांच्याशी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यात। अखेर सरकारने प्रलंबित मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास मंजुरी दिली। उपलब्ध असलेल्या लाखो नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र वाटप करण्याचेही आश्वासन देण्यात आले। यासोबतच प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई, हैदराबाद गॅझेटच्या आधारे प्रक्रिया सुलभ करणे, जात पडताळणीचा नियमित आढावा घेणे आणि आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचेही शासनाने मान्य केलेत। न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ देण्याचाही निर्णय घेण्यात आला असून पुढील काही दिवसात अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली। मात्र मागण्या पूर्णपणे अंमलात येईपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेत। याच्यानंतर पाटलांना उपोषण करायची वेळ येऊ नका, मला ही कळकळीची आमच्या तुमचा जीव एवढ्यात खरं आहे, उपोषण करू नये म्हणून करावं लागत असतं मला। आम्ही तुमच्यासाठीच करतो मी। तुमचं प्रेम खरं आहे बाबा, तुम्ही म्हणताय ना मला उपोषण करूच नका, पण मला तुमच्यासाठीच करावं लागतं। आता एक मिनिट ऐका सगळेजण, दोन बंद करा, एक मिनिट ऐका रे। बाकीच्या पोरांचा प्रॉब्लेम येतो, त्यांना ऐकायला नाही गेलं। शांत बसा एक मिनिटासाठी। आपण काय करू आता, ते म्हणल्यात ना 2-3 दिवस म्हणल्यात ना, 2-3 दिवसात जी आर काढतो। तर मी झाल्याऐवजी मी अंतरवाली तिचा मंडप सुरू करतो। बरं चला ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे 2 दिवसासाठी विश्वास ठेवा। 2-3 दिवस म्हणजे मंगळवार कॅबिनेटच्या दिवसा विषयी निर्णय घ्यायचे त्यांना। तर आपण मग जे विश्वास ठेवून त्यांचा आणि विश्वास नाही थांबा विश्वास शब्दात कन्फ्युजन करते, परत म्हणतात ते उपोषण केलं मग काय मिळालं, त्या सूचना काढायच्या त्यांना, ते मिळाले सगळे आदेश काढायचे। वाचून दाखवलं का आता, हे सगळं घेण्यासाठी आदेश काढायचे आणि हे सगळे अभ्यासकाला मान्य आहे। थांबा तुम्ही ऐकून घेतलं तर या अभ्यासकांना मान्य आहे। सगळ्या अभ्यासकांना मी दुपारी 12 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत रात्रीच्या सारखे खलबत सुरू केले। सगळ्याच्या संमतीनं ठरले। जेव्हा ते हा म्हणले सरकार, तेव्हाच आपण मुख्यमंत्री हा म्हणले ना, विशेष करून त्याच्या देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणल्यावर पुन्हा नाव घ्यायचं मागा पुढे नको। त्यामुळे ते सांगतात सगळ्या सूचना काढते, बघू नाही तर पुन्हा उपोषणाला बसतात, काय त्याला। मराठा आरक्षणाच्या लढ्यातील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। आता सरकार शासन निर्णय काढते आणि दिलेले आश्वासनही कितपत पूर्ण करते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे।